कन्नड तालुक्यातील प्रत्येक गावाची अपडेट, प्रत्येक जनसामान्यांचा आवाज, त्यांच्या भावना, अपेक्षा, आमदार कसा असायला पाहिजे, येणाऱ्या आमदाराकडून काय इच्छा, कन्नड सोयगाव मतदारसंघातील प्रश्न, उमेदवारांबद्दल असलेलं त्यांचं मत, या सर्वच बाबी आपण या विशेष कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत, ज्याचे नाव आहे आवाज विधानसभेचा कौल मतदारांचा। या कार्यक्रमामध्ये आपण कन्नड सोयगाव मतदारसंघातील प्रत्येक गावखेड्यातून जनतेचा कौल जाणून घेत आहोत। त्यासाठी आज आपण आलोय औराळा येथे। नमस्कार, मी रवींद्र खरात आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये, ज्याचे नाव आहे आवाज विधानसभेचा कौल मतदारांचा। आपण संपूर्ण तालुक्यामध्ये फिरत आहोत आणि तालुक्यातील विविध गावांमध्ये आपण जात आहोत। तसेच आपण जे टर्निंग पॉइंट ठरणारा, तालुक्यामध्ये टर्निंग पॉइंट ठरणारा जो भाग आहे ती म्हणजे काळीभुई, त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत औराळ्यामध्ये। तरी आपण औराळकरांचे मत जाणून घेऊया, एक्झॅक्टली त्यांचा आवडीचा आमदार कसा असायला पाहिजे व त्यांच्या समस्या काय आहेत ते आपण जाणून घेऊया। या ठिकाणी काही औराळकर बसलेले आहे, औराळ्याचे ग्रामस्थ आहे आणि ते त्यांचे मत आपण जाणून घेऊया। काका नमस्कार, काय ना तुमचं? वारे साहेब, काय वाटतं आता वारे कोणाचं चालू आहे विधानसभेमध्ये? सगळे वाद तरी एकंदरीत काय वाटतं, कसा आमदार असायला पाहिजे? आमदार कामाचा पाहिजे, कामाचा आमदार यायला पाहिजे तुमच्या मते? काय वाटतं मागचे आमदार कसे होते? मागचा आमदार काही उपयोग नाही। येणाऱ्या कोणत्या व्यक्तींवरती विश्वास टाकतात? कोणत्या व्यक्ती काम करू शकतात? काम काय काम करायची तर हर्षवर्धन जास्त हर्षवर्धन जाधव असं वाटतंय की ते करू शकतात। मागील तर 10 वर्ष ते होते, त्यावेळेस केलेले होते, काम झालेले होते। आता काय वाटतं तुम्हाला? काम केलेले आहे त्याच्यामुळे काही अडचण नाही। एकंदरीत औराळ्यामध्ये वारं कोणतं चालू आहे? हर्षवर्धन यांचं चालू आहे, यांच्या नावाप्रमाणे। काय काय वाटतं, काय नाव तुमचं? शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करतात। आणि मागील आमदार लय भांडा होता। काय वाटतं प्रस्थापित जे आता सध्या आहे, पती पत्नीची लढत होईल का तालुक्यात? लढत चालत दोन्हीची झाली का चौफेर लढत असणार? नाही, दोघीची चालणार आहे असं वाटतंय। संजनाताईचं काय? दोघांचा अंदाज आहे। काय वाटतं भाऊ, काय तुमचं नाव काय? माझं नाव सरदार कुशिंदे। आमच्या दादाचे सगळं दादांचं वर्चस्व काळ्या भूमीमध्ये पहिल्यापासून आहे, आताही तसं वाटतं। पण एकंदरीत असं वाटतं की तालुक्यात काहीतरी चौफेर लढत होणार आहे। हा, एक संजनाताईची आणि दादाची दोघांचीच राहील का? चौफेर लढत नाहीये? अपक्ष उमेदवार वगैरे ते पण आहे बाकीचे? तुमच्याकडे दिसून येत नाही कोणी? भाऊ नमस्कार। नमस्कार। काय नाव हो तुमचं? किरण भाऊ। काय वाटतं बरं का, तुम्ही औराळ्याचेच प्रॉपर? नाही, विटाचे? ओके। काय विटामध्ये काय कोणतं वारं चालू आहे सध्या? वारं अजून काही सांगता येणार नाही, पण दादांचा जास्त आवाज वाटतो असं आहे? कारण मागच्या 5 वर्षांनी आमदारांनी कुठलंही काम नाही केलं आणि त्यांनी काम लोक म्हणतात विकास केला, छोटे मोठे लोक म्हणतात विकास केला, पण त्यांनी विकासाचं असं केलं की रोडला जिथं 5-10 कोटी रुपये द्यायचे त्यांना 30% घेऊन आणि छोटे मोठे कामं दिले। जसं गावात एका सभामंडप दिला, सभामंडपला किती ते 20-25 लाख रुपये देते। असं तुम्ही रोड जर काम दिलं एखाद्या रोडचं तर त्याला 10-15 कोटी। माझे आमदार हर्षवर्धन दादा होते त्यावेळेस काम नाही केलं, पण त्यांना एक जनतेला आता आश्वासन दिलं, मग मला कोणीच नाही। भावनिक साथ मिळते दादा, जनतेतून साथ मिळते आणि जनता खूप त्यांच्या पाठीमागे। काय वाटतं आता संजनाताई पण आहे, मग दोघातच पती पत्नी दोघांमध्येच राहणार? हो। तुळशीची लढत आहे का? 100% आणि दादा विजय होणार, दादांचाच विजय होणार 100%। बाबा नमस्कार। काय ना तुमचं बाबा? काय वाटतं बाबा, आता विधानसभेची निवडणूक चालू आहे, एकंदरीत तुमच्या गावामध्ये कशाचं वारं चालू आहे? सगळेच चालू, बरोबर। काय वाटतं एकंदरीत कोणाचं वारं चालू असेल?
तसं काहीच सांगता येणार नाही ना. बरोबर. तर बाबा तुमच्या मते कसा उमेदवार पाहिजे, आमदारकीसाठी कसा उमेदवार पाहिजे? आमच्या मागे चांगलं म्हणजे काही विकास व्हायला पाहिजे बरोबर, विकास होणारा व्यक्ती पाहिजे, आणि शेतकऱ्याची कामाला व्हायला पाहिजे, काही शेतकऱ्याचा मुद्दा मांडणारा व्यक्ती पाहिजे. बरोबर, शेतीमालाला भाग भेटायला पाहिजे. शेतीमालाला भाव पण मिळणारा पाहिजे, किंवा मग तो त्याचे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा व्यक्ती पाहिजे. कोण असा वाटतं तुम्हाला, कोण मांडू शकेल? आणि तसं काय सांग तसं चालू आहे सगळ्याच म्हणणं तेच आहे. मागील 10 वर्ष त्यांच्याकडे सत्ता होती, दिलेलं होतं, मग त्यावेळेस केलं काम. आता काय वाटतं? आता करीलच बाजू आला काही तर करीलच तो काम करणार आहे. बाबा आहे या ठिकाणी, दुसरे बाबा. बाबा काय ना तुमचं? जगन्नाथ. थोडस बसू का इथं बाबाच्या शेजारी? काय ना बाबा? जगन्नाथ मिसाळ. मिसा बाबा, काय वाटतं आता तुमच्या औरळकरांच्या मनात काय आहे? औरळकरांच्या मनात काय, आता नवीन उमेदवार पाहिजे आम्हाला. बरोबर, नवीन चेहरा असायला पाहिजे. बरोबर, सगळ्यांना सत्ता दिलेली आहे, सगळ्यांना भोग झालेले, पण आता नवीन पाहिजे. नवीन चेहरा कोणाचा विचार करतात नवीन चेहऱ्यामध्ये? आता नवीन चेहरा आता एकच एवढा एक, काय त्यांचं नाव? पवार. हा, पवार नवीन चेहरा. पवार साहेब नवीन चेहरा म्हणजे मनोज भाऊ पवार असं ते तुम्हाला वाटतं की ते काम करू शकतात, तालुक्याचं काम करू शकतात, विकास करू शकतात? कशावरून वाटतं तुम्हाला? कारण काल ती सभागी झाली, त्यांनी भाषणात बोलून दाखवलं, आता करून दाखवायचा विकास, म्हणजे आपल्या भागाचा विकास कसा करायचा, काय तुम्हाला करून दाखवणार. बरोबर बरोबर, असं त्यांनी सांगितलं. काल सभा झालेली होती त्यांची इथं, त्या सभेमुळे तुमच्यावरती प्रकाश पडला आणि तुम्ही सांगताय की मनोज पवार हेच यायला पाहिजे. मग तुम्हाला वाटतं की नवीन चेहऱ्याला संधी देणं गरजेचं राहील? नवीन चेहरा आता तो एक ताई एक, आता ते बरोबर संजनाताई. पती पत्नीची लढाई असं म्हणत होते आहे, पण तू जास्त बोलणार आहे, काय कामाचं नाही तो, आता काय काम? बरोबर बरोबर, फक्त बोलणार आहे, काही काम करणं काम शून्य आहे. आता वाटतंय की बाबा हे जे तुम्ही सांगितलं नाव ज्यांचं, ते करू शकतात काम? मनोज पवार. हा हा, करू शकतात. काय निशाणी त्यांची? त्यांचं काय लोलार एवढं, म्हणजे तुम्हाला सगळं माहिती हो, तुम्ही सगळं माहिती घेऊन टाकलेली पहिले. काय वाटतं बाबा, एकंदरीत काय भुईकडे जास्त लक्ष दिलं जातं आणि टर्निंग पॉइंट जो आहे तालुक्याचा, तो तुमच्याकडेच जास्त कल असतो? कल असतो, पण कारण तुम्ही आता आपल्याकडे धनुच्या बांधण्यात जास्त चालू आहे, ते जोरात मन फिरतानाच राहतं, काहीच काही बोलणं झालेलं नाही तसं. तरी तुम्ही एकंदरीत अपक्ष उमेदवाराकडे लक्ष देणार यंदा असं वाटतं हे ना? बाबांनी अपक्ष उमेदवारांचं नाव घेतलंय, आता दुसरे व्यक्ती आहे आपल्या समोर. बाबा काय ना तुमचं? रमेश लक्ष्मी. काय वाटतं बरं का एकंदरीत औरंगाबादच्या मनात काय वाटतं? आता हे आपण सांगितलं नवीन चेहरा म्हणलं, नवीन चेहऱ्यांना संधी देणं गरजेचे आहे. काय वाटतं, नवीन चेहरा करू शकतो काम? हा, तर त्यांनी सांगितलं भाषणामध्ये सगळ्याला, पब्लिक खूप होती, पब्लिक खूप होती. मग एकंदरीत वाटतं की अपक्ष व्यक्तींकडे जाऊ शकतं? हा, होऊ शकतं, होऊ शकतं. आता रायबान जाधवचं ते त्यांच्या मुलाचं ते आता 10 वर्ष झाले, 25 वर्ष झाले त्यांची सत्ता. बरोबर, त्यांना पण देऊन टाकलेली होती सत्ता पहिले. आता नवीन चेहऱ्याला संधी देण्याचं तुमचं कल आहे. तुम्हाला काय वाटतं बाबा, एकंदरीत तुमचं वय पण जास्त दिसतंय सगळ्यांमध्ये, काय वाटतं? हे ज्यांनी सांगितलं तेच आपलं, आता आपल्याला काय बरोबर बरोबर. बाबा काय वाटतं बरं का, आताच जे तुम्ही तुमच्या काळामध्ये बघत असाल मतदानाची प्रक्रिया आणि आता जे आहे उमेदवार रिंगणामध्ये, कसं वाटतं यांच्यामध्ये तफावत? पहिले मतदान जर म्हणलं तर सारखे जर म्हणलं आमच्या मत करायचं बा, बरोबर, त्याच्यावर बुधार देऊन त्याला मत देत होते. आता ज्याची मनोमानी झाले, बरोबर, कोणाला द्या, कोणी कोणाला. आता व्यक्ती स्वातंत्र्य मिळालेलं आहे, आता तुम्ही तुमचं मन मांडू शकतात हे ना? आपलं मला सांगायचं आपण याला आमचं करायचं, बरोबर, आपल्या मनातून आपण करू. बरं, विकास काम होऊ शकेल का जर नवीन चेहऱ्याला संधी? विकास होऊ शकेल असं वाटतं बाबांनाही, तेच वाटतं. काका नमस्कार, तुम्ही नवीन टोपी वगैरे रुमाल आहे, तुमचा पेहराव असंच असतो का कंटिन्यू? असंच राहतो. काय वाटतं बरं का, औरळकरांच्या मनात काय असेल आमदाराविषयी? नवीन चेहरा पाहिजे आणि काम करणं, नवीन चेहरा आणि काम करणारा व्यक्ती तुम्हाला पाहिजे. ठीक आहे, कोणावरती विश्वास टाकाल? मनोज पवार. मनोज पवार हे आहे रिंगणामध्ये, आणि अपक्ष बाकीचे काय वाटतं? तालुक्यामध्ये चौफेर लढतीचं वातावरण दिसतंय, चौफेर लढत होऊ शकते, पण हा माणूस आहे ना
त्याचे वक्तृत्व आणि बोलणं आणि काम करायची क्षमता, त्या उद्योगपती माणूस आहे, काम करायची क्षमता आहे, त्याला चान्स देऊन भाऊ. सगळ्याला आपण देऊन पाहिला, एक वेळेस आता याला देऊन पाहू. बरोबर, तालुक्यामध्ये बेरोजगारी जास्त वाढली, युवा तरुण वर्गांची बेरोजगारी आहे. शिकलेले मुलं असून रिकमते ते बरोबर. काही उद्योग नाही, धंदा नाही, काही नाही. ते करताना नवीन चेहरा जर दिलं तर त्याच्यात बदल होऊ शकतो असं नवीन चेहऱ्याला संधी देणं गरजेचे आहे असं बाबांचं म्हणणं आहे. सगळ्यात वयस्कर यांच्यामध्ये असलेले हे जे वयस्कर आप्पा आहे. आप्पा बोलणार का? बोला ना, बोलताय का? काय नाव तुमचं? हो, काय वाटतं तुम्हाला बाबा? यंदाचं वातावरण जे दिसतंय, आता विधानसभेची निवडणूक चालू आहे, माहित आहे का? माहित आहे. काय वाटतं तुम्हाला? आता काय आमचं घरचं मटेरियल काय समजतं? तरी एकंदरीत काय वाटतं? पहिल्याचा जे रायबंद जाधवच्या काळामध्ये तुम्ही दिसून आला त्यांच्यासारखं आहे, त्यावेळेसच्या निवडणुका आतामध्ये कसं आहे? चांगलं राय बंधारून पण होतं. ठीक आहे, आता त्यांचे सुपुत्र. हो, नमस्कार. काय नाव तुमचं? भारत महाले महाले भाऊ, काय वाटतं एकंदरीत कोणतं वारं चालू आहे तुमच्या गावाकडे? आमच्याकडे एकंदरीत नवीन माणसाला संधी द्यावा असं नवीन व्यक्ती, नवीन चेहरा असायला पाहिजे. का असं वाटतं तुम्हाला? कारण की त्याचे पहिले भरपूर लोकांना आम्ही संधी देऊन पाहिली, काही फायदा नाही झाला, विकास पण नाही झाला. मग आता नवीन चेहरा कोण असेल असं? नवीन चेहरा मनोज भाऊ पवार. मनोज भाऊ पवार हे विकास करू शकतात? 100%. तालुक्याचा विकास होईल? 100%. कसं वाटतं? काय वाटतं? कारण की त्यांनी काही नसताना पैसे, म्हणजे प्रत्येक मंदिराला त्याला पैसे दिले, मंदिराला पैसे दिले का लोकांना दिले? लोकांना नाही, मंदिराला दिले. मंदिराला पैसे दिले. एकंदरीत मंदिराला पैसे दिले म्हणून त्यांची भावनिक साथ आता एकंदरीत अपक्ष उमेदवाराला मिळते. काका नमस्कार, काय नाव तुमचं? माझं नाव पंढरनाथ सकाळी निकम. काय सांगाल की सध्या आता वारं कोणत्या दिशेने चालतंय? आता पती पत्नीचं आहे का दुसरंच काय असं? पत्नीचं आहे ना, हा, पत्नीचं काय वाटतं? संजनाताई जाधव यांचं वारं चालतंय? बिलकुल फुल हवा आहे. फुल हवा. हा, साथ मिळेल त्यांना? बिलकुल मिळणार. आमदार होणार. आमदार होणार. हो, आता तर सांगितलं की नवीन चेहऱ्याला संधी देते. नवीन चेहरा आहे ना मग. नवीन चेहरा आहे. हा, ठीक आहे. प्रस्थापितांच्या विरोधात? प्रस्तावितच्या विरोधात. प्रस्थापितच आहे ना ते ऑलरेडी. प्रस्तावित नाहीच आहे ना, हा, साधारण आहे शिंदे मॅडम. सरकार प्रस्थापित सरकार. सरकार आहे हा, पण मॅडम साधारण आहे. नवीन आहे, साधारण आहे. साधारण आहे. महिला वर्गातून चान्स महिला मिळणार आहे. वर्गातून चान्स मिळत, बरोबर. एकंदरीत महिलेला चान्स देणं गरजेचं आहे. महिला सांभाळू शकते, महिला सांभाळू शकते, विधानसभेत मान्य करू शकतात महिला द्यायच्या. राज्य करू शकते. राज्य महिलाचं येणार आहे. काय सांगायला? महिलांचं येणार आहे आता. ओके, एकंदरीत काय वाटतं तुम्हाला? एकंदरीत बदल व्हायला पाहिजे. 10 वर्ष अपक्ष उमेदवार जर विजयी होत असेल तर कसं शक्य आहे ते? अपक्षाचं सरकार आतापर्यंत आलेलं नाही, येऊ बी शकत नाही अपक्ष सरकार, कधी येऊ बरोबर, शकत. बरोबर. अपक्ष काय करणार आहे? काय करणार? काही करू शकत नाही ना अपक्ष. नाही. पक्षाचे लोक काही करू शकतात, पक्ष आहे तो, अपक्षाचं काय करू शकतात? एकंदरीत काय वाटतं तुम्हाला? अपक्षाचं सरकार होऊ शकत नाही, पक्षाचंच होईल. जो बी होईल तो पक्षाचा माणूस होईल. पक्षाचाच पक्ष व्हायला न्याय देऊ पाहिजे. शकतो. बरोबर. पक्ष न्याय देऊ शकतो. पक्षाचं रिंगण असतं तसं ते असायला रिंगण राहतं, बरोबर का? पक्षाचं एक लेबल राहतं, पक्षाचं काम होऊ शकतं, अपक्षाचं नाही होऊ शकत. हा. एकंदरीत तुमच्या एकंदरीत महायुतीचे उमेदवार विजयी होतील. महायुतीकडे कल आहे, कल आहे असं वाटतं. महायुतीचा. हो, नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? विठ्ठल गुजराल. काय सांगाल? महायुतीचं सरकार आहे. महायुतीचं सरकार यायला पाहिजे. मग महायुतीकडनं कोण आहे? संजनाताई जाधव. संजनाताई जाधव आहे, येऊ शकतात. महिला आहे, महिला करू शकते. 100% लाडकी बहीण- 7,000 रुपये महिना पडून, महिन्याला पेमेंट पडून राहिलं. आता अजून 2100 रुपये केलेलं कशाचे? हे त्यांचं लाडके बहिणीचे. तर लाडक्या बहीण निवडून येणार कन्नड तालुक्यामध्ये. काय येणार आहे आणि पुढे उद्योग सरकारनं 2100 रुपये केलेला आहे महिना. त्याच्यामुळं महिला त्यांना पूर्णपणे पाठिंबा देणार. एकंदरीत असं वाटतं की महिलांचा पाठिंबा मिळणार त्यांना. पुढील भागात आपण जाणार आहोत तालुक्यातील एक नवीन गावात. तेथील लोकांच्या अपेक्षा तसेच त्यांचा असलेला कौल जाणून घेणार आहोत. त्यासाठी पाहत रहा आपल्या हक्काचं चॅनल NTV न्यूज मराठी.